हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण SN2 मेकॅनिझम असेल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं SN2 मेकॅनिझम पाहिलं होतं. SN2 मेकॅनिझम मध्ये आपलं जे काही अल्किल ब्रोमाइड असेल, त्याच्यामध्ये बघा प्रायमरी अल्किल ब्रोमाइड असेल, त्याच्यामध्ये मिथिल ब्रोमाइड असेल. हे मिथिल ब्रोमाइड काय होतं, हायड्रॉक्साइड आयन बरोबर रिएक्ट होतं आणि त्या ठिकाणी मिथिल अल्कोहोल तयार होतं. हे जे काही मेकॅनिझम आहे हे ते सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे, बट दे आर बायोमॉलिक्युलर. बायोमॉलिक्युलर म्हणजे रिएक्ट रेट डिटरमाइनिंग स्टेप असेल. या रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये मिथिल ब्रोमाइड आणि जो काही न्यूक्लियोफाइल असेल OH- असेल, या दोघांवरती तो रेट डिपेंड्स आहे, म्हणून ते बायोमॉलिक्युलर रिएक्शन्स असेल. आणि त्या ठिकाणी जे काही मिळतं आपल्याला ते इन्व्हर्जन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 100% इन्व्हर्जन. इफ यू टेक R देन वी गेट यस, इफ यू टेक यस वी गेट R. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता दुसरं आहे मेकॅनिझम, त्याच्यामध्ये SN1 मेकॅनिझम. दो इन दिस रिएक्शन the reactions between tertiary butyl bromide. Now the reactant is changed and it is a tertiary butyl bromide. Tertiary butyl bromide and hydroxide ion. Nucleophile तोच आहे, hydroxide ion to give tertiary butyl alcohol follows first order kinetics. या ठिकाणी काय होतंय, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि अल्कोहोल असेल, हायड्रॉक्साइड असेल, या दोघांची रिएक्शन्स होते आणि आपल्याला अल्कोहोल प्रोडक्ट मिळतोय. आणि ही जी काही रिएक्शन्स आहे ती फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आहे, म्हणजे हे युनिमॉलिक्युलर रिएक्शन आहे. द रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन ओनली वन स्पीसीज. या रिएक्शनचा जो काही रेट असेल तो फक्त एका स्पीसीजवर डिपेंड आहे, दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि ते काय असेल, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. हेन्स इट इज कॉल्ड सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. That is SN1, substitution nucleophilic, and 1 for unimolecular, means the reaction rate it depends upon only on tertiary butyl bromide. For example, this reaction is tertiary butyl bromide. Tertiary butyl bromide is substrate and this is the nucleophile. Nucleophile is a electron rich species that attack on this electron deficient center of carbon atom and formations of tertiary butyl alcohol, and Br is the living group and this leaves out. Now the rate of reactions equal to K concentrations of methyl bromide depends only on this substrate, therefore it is called as substitution nucleophilic unimolecular. In this reaction the nucleophile does not involve in the rate of reaction. हा जो काही न्यूक्लियोफाइल आहे, आपला न्यूक्लियोफाइल काय आहे आपल्याकडे, OH-, हा त्या रिएक्शनच्या रेट मध्ये भाग घेत नाही, डज नॉट इन्व्हॉल्व इन द रेट ऑफ रिएक्शन. अँड टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड रिएक्ट विथ हायड्रॉक्साइड बाय टू स्टेप मेकॅनिझम. आणि हे जे काय मेकॅनिझम आहे हे आपलं टू स्टेप मेकॅनिझम आहे. मग याच्यामध्ये काय होतं, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि जो काही आपला न्यूक्लियोफाइल असेल OH- असेल, याची जी काही रिएक्शन्स होते ही कशी होते, आपली टू स्टेप रिएक्शन किंवा टू स्टेप मेकॅनिझम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारे मेकॅनिझम होतं पहा. इन द स्टेप फर्स्ट CX bond break heterolytically and formation of carbocation. Now we take here. This is the Br, CH3, CH3, CH3. This is the tertiary butyl bromide. This reacts with OH-, रिएक्ट विथ OH-. याच्यामध्ये काय होतं की या ठिकाणी सुरुवातीला कार्बोकॅटायन्स फॉर्म होतो आणि ती कशी स्लो स्टेप आहे. मग पहिल्या स्टेप मध्ये फक्त ब्रेकिंग होतं बॉन्डचं, त्या ठिकाणी ऍक्च्युअली त्या ठिकाणी आपला न्यूक्लियोफाइल प्रेझेंट नसतो. मग या ठिकाणी कसं होईल पहा, ब्रेकिंग ऑफ दिस बॉन्ड टेक प्लेस and this is single step. तो म्हणूया आपण slow step. Now this is the formations of carbocation. CH3, CH3, CH3. याच्यावरती प्लस चार्ज झाला, प्लस Br-. बरोबर, हे असं तयार झालं. आता या ठिकाणी काय होतं, सेकंड स्टेप मध्ये हालत आपण रिएक्ट करूया पहा. स्टेप सेकंड.
तर स्टेप सेकंड मध्ये काय होतं, जो काही आपला न्यूक्लियोफाइल असेल या न्यूक्लियोफाइलचा अटॅक पाहायला मिळतो आपल्याला. सेकंड स्टेप मध्ये काय होतं, याच्यावरती काय होतं, न्यूक्लियोफाइलचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो आणि आपलं प्रोडक्ट याप्रमाणे मिळतं. पहा CH3 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 आणि याला काय अटॅच असेल आपला आता हा OH अटॅच असेल. आणि ही कशी स्टेप आहे, फास्ट स्टेप आहे. फास्ट स्टेप आणि काय मिळालं आपल्याला, हे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. पहा काय म्हणलं, इन द स्टेप फर्स्ट CX बॉन्ड ब्रेक हेटेरोलायटिकली. आता हेटेरोलायटिकली ब्रेक होतं म्हणजे काय, हे जे काय दोन इलेक्ट्रॉन्स आहेत या बॉन्ड मध्ये, हे दोन्ही इलेक्ट्रॉन ब्रोमीन घेऊन जातो आणि याच्यावर काय येतो, प्लस चार्ज येतो. आणि हे जे काय फॉर्म झालं, हे काय आपलं कार्बोकॅटायन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इंटरमीडिएट. Formation of carbocation. In the second step, nucleophile attack on carbocation and formation of new bond is take place. आणि मग या ठिकाणी हा काय होतो, नवीन बॉन्ड आपल्याला झालेला पाहायला मिळतो. असं हे काय आहे आपलं SN1 चं मेकॅनिझम आहे. आता याचे काय सायलेंट फीचर असतील, तर सायलेंट फीचर आपण पाहूया. Now next is the silent features of SN1 mechanism. SN1 mechanism चे काय सायलेंट फीचर असतात, तर पहा डिटेल्स मध्ये आपण पाहूया. First one is a two-step mechanism. This mechanism is take place in two steps. First step is the formation of carbocation, which is a reversible and a slow step, and the formations of planar carbocation. And the second step is the attack of nucleophile. Second step मध्ये काय होतं, प्लेनर कार्बोकॅटन वर न्यूक्लियोफाइलचा अटॅक होतो. ही झाली सेकंड स्टेप त्याची. सेकंड सायलेंट फीचर इज अ हेटेरोलायसिस. द ब्रेकिंग ऑफ दॅट बॉन्ड, this bond breaks heterolytically. Means here these two pair of electron, means two electrons are used to the bromine. हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाला मिळतात, ब्रोमीनला मिळतात. आणि याच्यावरती काय येतो, प्लस चार्ज येतो. आणि या ठिकाणी Br काय होतं, या ठिकाणी मायनस तयार होतं. पहा Br मायनस, बिकॉज दे गिव्स बोथ दिस इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. And the third one is a attack of nucleophile. And in the third step, there is an attack of nucleophile take place here. OH minus is the nucleophile. Attack of these nucleophile take place on a planar carbocation, and the formations of a product. या ठिकाणी प्रोडक्ट आपल्याला तयार होतो. आणि लास्ट चौथं त्याचं सायलेंट फीचर आहे, there is a formation of racemization. Formation of racemization means racemic mixture. D आणि L म्हणजे ज्या ठिकाणी डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी दोन इनॅन्शियोमर्स आहेत, ते इनॅन्शियोमर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इफ यू यूज ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट्स आपण या ठिकाणी जर वापरला तर आपल्याला इन्व्हर्जन आणि रिटेन्शन या ठिकाणी पाहायला मिळतं. 50% इन्व्हर्जन, 50% रिटेन्शन या ठिकाणी पाहायला मिळते. कशामुळे पाहायला मिळतं, बिकॉज ऑफ द फॉर्मेशन्स ऑफ कार्बोकॅटायन. हा जो काही कार्बोकॅटायन तयार होतो या ठिकाणी सेकंड स्टेप मध्ये इंटरमिडिएट म्हणून, या ठिकाणी हा कसा तयार होतो, प्लेनर तयार होतो. बिकॉज द फॉर्मेशन ऑफ प्लेनर कार्बोकॅटायन, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल टेक प्लेस फ्रॉम बोथ साइड. फ्रंट साइड अटॅक एज वेल एज बॅक साइड. फ्रंट साइडने अटॅक होतो न्यूक्लियोफाइलचा आणि बॅक साइडने सुद्धा अटॅक होतो. काय अटॅक होतो, बिकॉज ऑफ द प्लेनर स्ट्रक्चर ऑफ कार्बोकॅटन. या ठिकाणी कार्बोकॅटनचं कसं स्ट्रक्चर झालं, प्लेनर. या ठिकाणी पहा, हा जो काय बॉन्ड असेल हा अबो द प्लेन आहे, हा बॉन्ड बिलो द प्लेन आहे, बिलो अबो द प्लेन आहे, आणि हा इन द प्लेन आहे, इन द प्लेन आहे. या ठिकाणी काय होतं, हा जो बॉन्ड आहे इन द प्लेन आहे, बरोबर. हा बिलो द प्लेन आहे, अबो द प्लेन आहे, म्हणजे हे प्लेनर स्ट्रक्चर आहे का आपलं, नाही. पण या ठिकाणी ज्यावेळेस आपला कार्बोकॅटायन तयार होतो, कसं होतं, सगळं प्लेनर स्ट्रक्चर होतं. आणि जसा न्यूक्लियोफाइलचा अटॅक झाल्यानंतर परत काय होतं, त्या ठिकाणी आपल्याला हे बिलो अबो द प्लेन मिळतं, हे बिलो द प्लेन मिळतं, आणि हे जे दोन बॉन्ड आहेत हे आपल्याला प्लेन मध्ये
पाहायला मिळतात. अशा प्रकारे हे इन्व्हर्जन आणि रिटेन्शन म्हणजे 50% रेसिमिक मिक्सचर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे त्याचे काय आहे सायलेन्स फीचर आहेत पहा ह्या SN1 मेकॅनिझमचे. SN1 चे जसे आहे तसे SN2 चे सुद्धा आपण काल पाहिलेले आहेत. त्याप्रमाणे याचे हे सायलेंट फीचर्स ऑफ SN1. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. आता नेक्स्ट आहे आता फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग SN1 अँड SN2 मेकॅनिझम. म्हणजे कोणते फॅक्टर त्याच्यावर अफेक्ट करतात नाही कशावरती ते डिपेंड्स आहे. ऍक्च्युली हे डिफरन्स मध्ये आपण पाहणार आहे. परत पहा SN2 रिएक्शन. ट्रान्झिशन स्टेट ऑफ SN2 मेकॅनिझम इज अ पेंटा कोऑर्डिनेट अँड दस क्राउडेड. म्हणजे या ठिकाणी काय आहे ही जी काही ट्रान्झिशन स्टेट असेल कशाची आपल्या SN2 रिएक्शनची कशी आहे सिंगल स्टेप रिएक्शन आहे. याच्यामध्ये काय होतं की अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल अँड ब्रेकिंग ऑफ लिव्हिंग ग्रुप ऍट अ टाइम घडतात. ऍट अ टाइम घडल्यामुळे काय होतं या ठिकाणी ती जी काही ट्रान्झिशन स्टेट आहे ते पार्शियल मेकिंग ऑफ बॉन्ड अँड पार्शियल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. These steps are take place simultaneously. Therefore, there is a formation of penta-coordinate transition state, and thus crowded. Means there is carbon bonded to 5 other atoms. Therefore, it is crowding. Carbon च्या भोवती काय होतं crowding तयार होतं. Hence, SN2 mechanism is favored in a primary halide. मग या प्रायमरी हॅलाइड मध्ये ते फेवर्ड काय आहे तर सपोज या ठिकाणी जर आता टर्शरी ग्रुप असेल अल्किल ग्रुप असेल तर काय होणार आहे हायड्रोजनची जी काय साईज आहे याच्यापेक्षा काय होईल अल्किल ग्रुपची साईज काय आहे लार्जर असणार आहे. मग लार्जर साईज जर जास्त झाले तर त्या ठिकाणी अजून काय होईल क्राउडिंग होईल. मग ते क्राउडिंग अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जातं प्रायमरी हॅलाइड काय होतं फेवर्ड त्या ठिकाणी आहे. प्रायमरी हॅलाइड इज फेवर्ड ॲट प्रायमरी हॅलाइड अँड लिस्ट फेवर्ड इन अ टर्शरी हॅलाइड. मग प्रायमरी हॅलाइड साठी काय होतं ते फेवर्ड रिएक्शन आहे आणि टर्शरी साठी कशी येते लिस्ट फेवर्ड रिएक्शन्स. आपण डायग्राम मध्ये पाहू स्कीमॅटिक मध्ये. प्लेनर इन SN1 प्लेनर कार्बोकॅटायन इज फॉर्म इट हॅज नो स्टेरिक क्राउडिंग. इथे काय होतं ज्या वेळेस ही 2 स्टेप रिएक्शन आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं लिव्हिंग ग्रुप निघून गेला आपला काय होतं या ठिकाणी जो काही कार्बोकॅटायन तयार होतो तो कसा होतो प्लेनर होतो आणि प्लेनर कार्बोकॅटायन जर तयार झाला तर त्याचं जे काही स्टेरिक हायड्रन्स असेल किंवा स्टेरिक इफेक्ट असेल तो नल केला जातो. पहा स्टेरिक क्राउडिंग as a result it is favored in tertiary halide. मग स्टेरिक क्राउडिंग काय केलं जातं नल केलं जातं आणि या ठिकाणी जी काय रिएक्शन आहे ती फेवर्ड होते. कशी फेवर्ड होते टर्शरी हॅलाइडला ती फेवर्ड होते अँड लिस्ट फेवर्ड इन अ प्रायमरी हॅलाइड. लिस्ट हॅलाइड मध्ये काय होतं ते
प्रायमरी हॅलाइड मध्ये लिस्ट स्टेबल होते किंवा लिस्ट क्राउडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते पहा. सेकंडली द कार्बोकॅटायन फॉर्म इज स्टॅबिलाइज्ड बाय प्लस आय इफेक्ट ऑफ alkyl substituent and also hyperconjugation effect of alkyl group containing alpha hydrogen. आता हे स्टेरिक इफेक्ट आहे आणि हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट आहे, आपल्याला पुढे घ्यायचे. पण याच्यामध्ये पहा काय सांगितलेला प्लस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग जो काही कार्बोकॅटायन फॉर्म असेल तो कसा आहे आपला पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग त्याला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड केले की तो चार्ज काय होणार आहे नल होणार आहे. म्हणजे हे काय करतात त्याला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतात, डोनेटिंग आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्लस आय म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट ऑफ अल्किल सबस्टिट्यूट म्हणजे त्याला स्टेबल करतात ते. अँड ऑल्सो बाय हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन पण काय करतं त्याला स्टेबल करतं. अँड ड्यू टू दिस इट इज फेवर्ड इन टर्शरी. म्हणून काय होतं ही टर्शरी हॅलाइड मध्ये आपल्याला SN1 रिएक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता काय करूया आपण त्याचं जे काही स्कीमॅटिक आहे ते या ठिकाणी आपण घेणार आहे कशा प्रकारे आहे ते. आता पहिली केस आहे, पहिल्या केस मध्ये काय होतं या ठिकाणी पेंटा कोऑर्डिनेट आहे. आपले ट्रान्झिशन स्टेट कशी आपले पेंटा कोऑर्डिनेट आहे आणि पेंटा कोऑर्डिनेट असल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी स्टेरिक क्राउडिंग होतं. या ठिकाणी पाहता जसं या ठिकाणी हायड्रोजन आहे इथं मिथिल आला, इथं मिथिल आहे म्हणजे या ठिकाणी क्राउडिंग झाला. आता मग क्राउडिंग झाल्यानंतर काय होतं त्याचा जो काय प्लस आय इफेक्ट आहे तो प्लस आय इफेक्ट या ठिकाणी क्रिएट होत नाही आणि मग या ठिकाणी क्राउडिंग झाल्यामुळे काय होतं ते डिस्टॅबिलाइज होतं. त्याच्यामुळं SN2 रिएक्शन इज फेवरेबल ओनली फॉर अ प्रायमरी हॅलाइड. SN2 काय होते मग प्रायमरी हॅलाइडला इथं फेवरेबल आहे. इथे काय होतं डिस्टॅबिलायझेशन त्याचं इन्क्रीज होत जातं बिकॉज ऑफ 5 पेंटा कोऑर्डिनेट त्याची जी काही ट्रान्झिशन स्टेट आहे त्याच्यामुळे काय होतं ते अनस्टेबल बनतं. पण इकडे जर आपण गेलो SN1 मध्ये काय होतं ही जी काही आपली ट्रान्झिशन स्टेट आहे ही कशी आपली कार्बोकॅटायन प्लेनर आहे. म्हणजे हा कसा आहे आता स्टेबल व्हायचा असं झाला तर इकडनं इलेक्ट्रॉन पाहिजे, याला इकडनं पाहिजे किंवा इकडनं तरी इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे. मग काय होतं जसं या ठिकाणी अल्किल ग्रुप येतील, अल्किल ग्रुप कसा आहे आपला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतो प्लस आय इफेक्ट क्रिएट करतो. मग जेवढा प्लस आय असेल तेवढं हे काय होईल आपलं स्टेबल होईल. मग या ठिकाणी स्टेरिक रिलीफ त्याला मिळते. इथं हा परत आहे अल्फा हायड्रोजन आहे, हा अल्फा कार्बनचा अल्फा हायड्रोजन हा काय करतो हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट दाखवतो आणि हा प्लस आय दाखवतो. मग या ठिकाणी काय होतं जेवढं त्याला क्राउडिंग वाढेल त्या क्राउडिंग काय होतं तो स्टेबल बनतो आणि स्टेबल बनल्यामुळे काय होतं त्याचे रिएक्शन इझिली त्या ठिकाणी कॅरी आउट होते. म्हणजे दिस इज अ स्टॅबिलायझेशन ऑफ प्लस आय इफेक्ट. प्लस आय करतो याला स्टॅबिलाइज करतो ऍज वेल ऍज हायपर कॉन्जुगेशन आणि हायपर कॉन्जुगेशन पण काय करतो त्याला स्टॅबिलाइज करतो. म्हणून या ठिकाणी काय होतं हे टर्शरी हॅलाइडला कसं हे स्टेबल आहे आणि इथं कसं हे डिस्टेबल आहे. म्हणून हे काय होतं प्रायमरीला होती ही रिएक्शन SN2 आणि SN1 कशी होते आपली ही टर्शरी हॅलाइडला या ठिकाणी फेवरेबल आहे असं ते सांगता येईल. आपल्याला पहिला इफेक्ट झाला. सेकंड कडे जाऊया. नाउ द नेक्स्ट फॅक्टर इज द nucleophilicity of reactant. How is the nucleophile stronger or weaker? Electron releasing capacity or tendency. त्या न्यूक्लियोफाइलची इलेक्ट्रॉन रिलीजिंग कॅपॅसिटी किती आहे याच्यावर जास्त डिपेंड असतं. जर जो न्यूक्लियोफाइल काय करतो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट केलं दे आर कॉल्ड एज अ स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल बट दे लूज इलेक्ट्रॉन very weakly, therefore they are called as weak electrophile. More powerful nucleophile attack the substrate faster and favor SN2 mechanism. More powerful म्हणजे जो काही स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल असेल तो काय करतो सबस्ट्रेट वरती अटॅक करतो आणि SN2 रिएक्शन काय करतो तो फेवर्स SN2 mechanism. The rate of SN1 is independent on the nature of nucleophile. SN1 चा रेट कसा आहे तो इंडिपेंडेंट आहे. कशावर इंडिपेंडेंट आहे नेचर ऑफ न्यूक्लियोफाइल बिकॉज न्यूक्लियोफाइल डज नॉट रिएक्ट इन अ स्लो स्टेप. मग SN1 आहे SN1 मध्ये काय होतं न्यूक्लियोफाइल त्या ठिकाणी रिएक्ट होत नाही कारण पहिल्या स्टेप मध्ये काय होतं आपलं कार्बोकॅटायन फॉर्म होतो या ठिकाणी फक्त बिकॉज न्यूक्लियोफाइल डज नॉट रिएक्ट इन अ स्लो स्टेप ऑफ SN1 इट वेट्स टिल कार्बोकॅटायन इंटरमिडिएट इज फॉर्म. तो कधीपर्यंत वाट पाहतो जोपर्यंत कार्बोकॅटायन तयार होत नाही हा या ठिकाणी इन्व्हॉल्वच होत नाही याचा रेट वरती त्या ठिकाणी डिपेंड राहत नाही. त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण
की या ठिकाणी वीक जरी न्यूक्लिओफाईल असला तरी काय होतं, ही रिएक्शन फेवर्ड आहे. पण SN2 होण्यासाठी काय लागतं आपल्याला, पॉवरफुल न्यूक्लिओफाईल लागतो. कसं लागतो, पॉवरफुल. मग असं म्हणूया आपण SN2 reactions take place with a strong nucleophile, SN1 reactions take place with a weak nucleophile. ही वीक मध्ये सुद्धा होते, पण इथं आपल्याला स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल पाहिजे. असं ही झालं त्याचं न्यूक्लिओफाईल बद्दल. आता लास्ट वन आहे इथं सॉल्व्हंट पोलॅरिटी. सॉल्व्हंट कसे असतील, पोलर असतील किंवा नॉन पोलर. पोलर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन पोल डेव्हलप होतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि नॉन पोलर म्हणजे काय, त्याच्यामध्ये सेपरेशन होत नाही, पोल डेव्हलप होत नाही. आता SN1 रिएक्शन प्रोसीड व्हाया फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. SN1 मध्ये काय होतं, कार्बोकॅटायन फॉर्म होतं. A good ionizing solvent, polar solvent, stabilize the ion by solvation. मग कार्बोकॅटायन जर स्टेबल झाला आपलं तर काय होईल, रिएक्शन आपली पुढे जाईल. पण तो जर अनस्टेबल असेल तर रिएक्शन प्रोसीड होईल का आपली, नाही. मग हा स्टेबल कोण करू शकतं, तर इट इज स्टेबल बाय पोलर सॉल्व्हंट, आयोनायझिंग सॉल्व्हंट and these are stable by process of solvation, therefore proceeds more rapidly in polar solvent. SN1 take place in a polar solvent, while polar solvent decreases rate of SN2. polar solvent stabilize nucleophile by solvation. हे काय करतात, हे न्यूक्लिओफाईल काय करतात, जो काही आपला न्यूक्लिओफाईल आहे याला काय करतात, स्टेबल करतात. कोण स्टेबल करतात, तर पोलर सॉल्व्हंट याला न्यूक्लिओफाईलला स्टेबल करतात. न्यूक्लिओफाईलला जर स्टेबल केलं तर तो रिएक्ट होईल का, त्या ठिकाणी रिएक्ट होणार नाही, तो असा राहील. पण मग ही रिएक्शन मध्ये जर आपण पोलर सॉल्व्हंट वापरलं तर होईल का, होणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, नॉन पोलर सॉल्व्हंट पाहिजे पहा. देअरफॉर सॉल्व्हंट विथ लोअर पोलॅरिटी, त्याची पोलॅरिटी कशी पाहिजे, कमी असेल, लोअर पोलॅरिटी और नॉन पोलर फेवर्स SN2 रिएक्शन. किंवा नॉन पोलर असेल तर तो काय करतो, SN2 रिएक्शन फेवर करतो. असे हे फॅक्टर्स आहेत. पहिला फॅक्टर्स आपण पाहिला पहा या ठिकाणी सबस्ट्रेट आहे, तर सबस्ट्रेटचं नेचर कसं पाहिजे. सेकंड वन पाहिला आपण न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिएजंट, त्या रिएजंटची न्यूक्लिओफिलिसिटी कशी आहे की नाही. तो स्ट्रॉंग असेल तर काय होते, आपली SN2 रिएक्शन होते. आणि जर वीक असेल तर सुद्धा SN1 त्या ठिकाणी पॉसिबल आहे. आणि सॉल्व्हंट पोलॅरिटी, पोलर सॉल्व्हंट असेल तर SN1 फेवरेबल आहे, आणि नॉन पोलर सॉल्व्हंट असेल तर SN2 त्या ठिकाणी फेवरेबल आहे. चला आता तो डिफरन्स आहे दोन्ही मधला आपण काय करूया, घेऊया पहा. SN1 आणि SN2 मधला डिफरन्स घेऊया. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द डिफरन्स बिटवीन SN1 and SN2 reaction. What is the difference between these two? SN1 is a substitution nucleophilic unimolecular, substitution nucleophilic bimolecular. मग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, व्हॉट आर द डिफरन्स, तर आपण या ठिकाणी पहा स्टेप बाय स्टेप. नंबर ऑफ स्टेप्स, SN1 is a two-step reaction. SN1 is a two-step reaction while SN2 is a one-step reaction. SN2 मध्ये काय होतं, ही वन स्टेप रिएक्शन आहे. ऍट अ टाइम दोन्ही बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग स्टेप ऍट अ टाइम घडतात. त्यामुळे ही कशी आहे आपली वन स्टेप आहे. आणि या ठिकाणी काय होतं, सुरुवातीला कार्बोकॅटायन तयार होतो आणि नंतर न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो, म्हणजे ही टू स्टेप आहे पहा. सेकंड वन फॅक्टर इज द मॉलिक्युलरिटी और कायनेटिक्स ऑफ दॅट रिएक्शन. SN1 is a unimolecular, that is the first order kinetic. SN1 काय आहे, युनिमॉलिक्युलर आहे. याच्यामध्ये काय होतं, ज्या वेळेस कार्बोकॅटायन तयार होतो त्यावेळेस न्यूक्लिओफाईल त्याच्यामध्ये भाग घेत नाही. त्याच्यामुळे ही कशी आपली युनिमॉलिक्युलर आहे. आणि SN2 कशी आहे, ही बायमॉलिक्युलर आहे. ऍट अ टाइम दोन्ही प्रोसेस चालू असतात, त्यामुळे त्याला म्हणतो आपण बायमॉलिक्युलर और इट फॉलोज अ सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. थर्ड वन इज द रिएक्शन रेट. SN1 rate of reaction is depends on only one species. ओनली वन स्पेसिस. या ठिकाणी याचा रिएक्शन कशावर असतो, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड वरती. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, ओनली वन स्पेसिस. द रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन बोथ द स्पेसिस, दैट इज अ मिथिल bromide and nucleophile, that is the OH minus. या दोघांवरती सुद्धा काय असतं, याचा रेट डिपेंड्स असतो. नेक्स्ट आहे पहा अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईलचा अटॅक कुठे होतो, द कार्बोकॅटायन फॉर इज अ प्लेनर, देअरफॉर बॅक अँड फ्रंट साइड अटॅक टेक प्लेस. आपला जो काही कार्बोकॅटायन आहे तो कसा आहे, आपला प्लेनर आहे, म्हणून या ठिकाणी फ्रंट साइडनं आणि बॅक साइडनं दोन्हीकडून पण अटॅक होतो. व्हाईल इन केस ऑफ
SN2 reaction, only backside attack is possible. Only backside attack is possible because this structure is not a planar. ते planar structure किंवा त्याच्यामध्ये intermediate तयार होत नाही. The transition state, SN1 reaction is a two-step. There is a two transition state are formed. त्या ठिकाणी दोन ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होतात आणि हे टू स्टेप मेकॅनिझम आहे. SN2 is a one step mechanism, that is the only one transition state. SN2 मध्ये एकच ट्रान्झिशन स्टेट या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. नेक्स्ट आहे आपला टाइप ऑफ सबस्ट्रेट. मेनली SN1 reaction is a favorable on a tertiary substrate. टर्शरी सबस्ट्रेट जो असेल तर टर्शरी सबस्ट्रेट वरती कशी आहे ही फेवरेबल आहे. ओनली मेनली टर्शरी सबस्ट्रेट फेवरेबल अँड दिस इज फेवरेबल फॉर ओनली प्रायमरी सबस्ट्रेट. प्रायमरी म्हणजे या ठिकाणी टर्शरी अल्किल हॅलाइड असेल तर ही रिएक्शन फास्टली होते. इथं प्रायमरी असेल तर कशी होते ही रिएक्शन फास्ट होते. स्टेरियोकेमिस्ट्री. The carbocation form is a planar, therefore backside attack as well as frontside attack is take place and the formation of 50% retention and 50% inversion. 50% retention आणि 50% inversion या ठिकाणी पाहायला मिळतं. While in case of SN2 only backside attack is possible, therefore we get only 100% inversion. फक्त backside attack होतो म्हणून आपल्याला 100% इन्व्हर्जन मिळतं. म्हणजे फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. छत्री अशी आहे ती कशी होणार उलटी होणार आहे म्हणजे फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला म्हणजे इथे आपल्याला 100% इन्व्हर्जन या ठिकाणी मिळणार आहे. नेक्स्ट आहे एनॅन्शियमर. 50% रिटेन्शन 50% इन्व्हर्जन. दे फॉर्म्स अ रेसिमिक मिक्सचर मीन्स D and L, R and S, D and L प्लस और मायनस मीन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ रेसिमिक मिक्सचर. इथे रेसिमिक मिक्सचर काय होईल आपल्याला फॉर्म होणार आहे. इकडे काय फक्त एकच प्रोडक्ट फॉर्म होतो त्यामुळे अपोजिट एनॅन्शियमर्स या ठिकाणी तयार होईल. पहिला R असेल तर दुसरा S होईल, L असेल तर तो D होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एनॅन्शियमर मिळेल तो त्याची काय असेल ओरिजिनल मॉलिक्यूलची मिरर इमेज त्या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट टाइप ऑफ सॉल्व्हंट. SN1 reaction is favorable in a polar solvent while SN2 reaction is favorable in a non-polar solvent. Next type आपला energy of activation. Energy of activation is there is a two transition state for two values of EA. Energy of activation च्या या ठिकाणी दोन व्हॅल्यू असतात कारण ट्रान्झिशन त्याच्यामध्ये आहे. इकडे काय आहे वन व्हॅल्यू ऑफ एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. डायरेक्ट त्या ठिकाणी काय होतं बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग एकाच वेळेस होतं त्याच्यामुळे फक्त एक व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि लास्ट पॉइंट इज 11th नंबर इंटरमिडिएट फॉर्म. Intermediate is formed, that is the carbocation is formed in SN1 reaction and there is no intermediate form in a SN2 reaction. SN2 reaction मध्ये intermediate या ठिकाणी फॉर्म होत नाही. नेक्स्ट वन इज अ न्यूक्लियोफाइल. या ठिकाणी कसं आहे आपला वीक न्यूक्लियोफाइल असेल तर ही रिएक्शन फेवरेबल आहे आणि इथे कसा तो स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल पाहिजे आपल्याला. म्हणजे SN2 reaction requires a strong nucleophile because of backside attack. Backside attack त्या ठिकाणी आणि क्राउडिंग आहे. त्या क्राउडिंग मुळे काय होतं या ठिकाणी जो काही न्यूक्लियोफाइल पाहिजे आपला तो कसा पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे आणि या ठिकाणी कसं असेल प्लेनर स्ट्रक्चर असतं तो वीक असेल तरी सुद्धा काय होतं रिएक्शन्स आपले फास्टर होते. आणि नेक्स्ट आहे पहा याची रिएक्टिव्हिटी. अल्किल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी. टर्शियरी अल्किल हॅलाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड सेकंडरी रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी. म्हणजे टर्शरी असेल तर त्याची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. इकडे एकदम अपोजिट आहे. प्रायमरीची रिएक्टिव्हिटी जास्त आहे त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी सेकंडरीची असेल आणि त्याच्यापेक्षा कमी टर्शरी असेल. म्हणजे इथं प्रायमरी सेकंडरी. प्रायमरी इज रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी, सेकंडरी रिएक्टिव्ह दॅन टर्शरी. ही त्याची रिएक्टिव्हिटी असेल तर इकडे कसं असेल टर्शरी इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी अशी त्याची काय असेल रिएक्टिव्हिटी असेल. तर हा काय आहे SN1 आणि SN2 मधला डिफरन्स आहे. एक्झाम मध्ये यातले 4 पॉइंट जर असतील तरी सफिशियंट आहे. ओके चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ.